नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये 4 टक्स ब्लाऊजची बेल्ट ब्लाऊजची शिलाई कशा पद्धतीने करून घ्यायची आहे आणि आपण टक्स घेतला तर मार्जिन किती घेतलं काय वगैरे सर्व आपल्याला या शिलाईच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करायचं आहे। त्याच्यासाठी मी एका बाजूला जे आपण खडूने आखून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूला मी मॅच करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने अस्तर बरोबर ब्लाउज पीसवरती ठेवून आणि सर्व खडूने मी आखून घेतलं। तर आपण जेव्हा कटिंग करत असतो तेव्हा आपण एका बाजूला ते आखून घेतलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला तेच मॅच करून घ्यायचं असतं। तर अशा पद्धतीने करून आणि ब्लाउज पीस हा अस्तरवरती ठेवून मी सर्व बाजूंनी सुरुवातीला शिलाई करून घेत आहे। शिलाई झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे आणि दोघंही पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहेत। तर सेम याच पद्धतीने दोघंही पार्ट मी रेडी करून घेतले। त्याच्यानंतर मग आपल्याला टक्स द्यायचे आहेत। तर बघू शकतात हा उभा टक्स मी 2 इंचाचा घेतला। त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून आपल्याला पुढे हा टक्स किती इंचावर घ्यायचा आहे तर तो मी घेतलेला आहे 3.5 इंचावर। 34 इंचसाठी आपल्याला 3.5 इंचावर घ्यायचा आहे। साईज कमी असली की तो 3 इंचावर येणार आणि जर का साईज वाढली तर तो 4 इंचावर येतो। अशा पद्धतीने आपल्याला कमी जास्त ते अंतर करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा टक्स मी घेतलेला आहे 1.25 इंचाचा, तो आपल्याला इथं मोजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी तो मोजून घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला जर आपण तो इथं 1 इंचाचा अशा पद्धतीने दिला तर आपल्याला आपला कमरेचा चौथा भाग पुढे मोजून घ्यायचा तर तो बरोबर येत आहे। कारण आपण हा कमी साईज 1 इंचाचा टक्स घेतलेला आहे। जर का थोडी साईज वाढली तर हा टक्ससुद्धा 1.5 इंचाचा 2 इंचाचा अशा पद्धतीने वाढत असतो। तर या ब्लाऊजचा उभार शेप थोडा कमी असल्यामुळे मी 1 इंचाचा टक्स घेतलेला आहे, परंतु 34 साईजसाठी हा टक्स 1.5 इंचाचा किंवा 1.25-2 इंचाचा असतो। त्याच्यानंतर मी हे जे तीन टक्स आहेत तर ते फक्त मी 1/2 इंचाचे घेतलेले आहेत। म्हणजे खालच्या बाजूला एक लाईन आणि वरच्या बाजूला एक लाईन म्हणजे किती 1/2 इंच अशा पद्धतीने 1/2 इंचाचे टक्स घेतलेले आहेत। फक्त जो मेन टक्स असतो तो आपल्याला 1 इंचाचा 1.5 इंचाचा किंवा 2-2.5 इंचाचा साईजनुसार तो आपल्याला घ्यायचा असतो। तर खूप छान असा पप तयार झालेला आहे। तर दुसरीही बाजू सेम आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। तर मी बाकीचे जे टक्स आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने देऊन घेतले। तर खालच्या बाजूला बघू शकतात एकदम सरळ रेषेत अंतर आलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी ही जोडून घ्यायची आहे। त्याच्या आधी ती आपल्याला अस्तरवरती अशा पद्धतीने दोघंही क्रॉस पट्ट्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग ती आपल्याला पलटवून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण बाही पलटवत असतो सेम त्याच पद्धतीने पलटवून आणि खालच्या बाजूला शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा भाग आहे त्याची कटिंग करून आणि अस्तरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ती क्रॉस पट्टी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आणि सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची। खालच्या बाजूला बरोबर करून घ्यायचं आणि मग शिलाई करून आणि एक्स्ट्राच्या भागाची आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायची आहे। सेम याच पद्धतीने दुसरी सुद्धा क्रॉस पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी दोघंही क्रॉस पट्ट्या ह्या रेडी करून घेतल्या। त्याच्यानंतर आपल्याला इथं हे बरोबर अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आहेत। तर पॉइंट हे बरोबर आलेले आहेत किंवा नाही। त्याच्यानंतर आपल्याला हे भागसुद्धा अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आहेत। कारण मागच्या साईडला आपण टक्स दिला तिथं आपण अर्धा इंच अंतर हे कमी केलेलं असतं। तर पुढच्या साईडला आपल्याला इथं अशा पद्धतीने कमी करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ते कट करून आणि चेक करून घ्यायचं आहे। जर का हे तुम्ही कटिंग करत असताना केलेलं असेल तर तुम्हाला आता ते कटिंग करायची गरज नाही, परंतु हा 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळे मी त्याची
कपड्यावरती तशा पद्धतीने कटिंग केली तर बघू शकतात दोघंही पार्ट हे सेम आलेले आहेत, कोणताही कमी जास्त होणार नाही। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे, दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवून आणि थोडं थोडं पकडत आपल्याला ती जोडून घ्यायची। तिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा उरलेली क्रॉस पट्टी ही आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, कारण आपण टक्स दिला आणि क्रॉस पट्टी ही बरोबर एक्स्ट्रा होत असते। त्याच्यानंतर आपण शिलाई मार्जिन का घेतलं, किती घेतलं ते सर्व मी क्लिअर करते। तर बघा मैत्रिणींनो, खूप छान असा पफ तयार झालेला आहे आणि तुम्हाला थोडं कन्फ्युजन वाटलं असेल की आपण इथं टक्स दिला परंतु इथं शिलाई मार्जिन का ऍड केलेलं नाही, तर आपण इथं दोघंही बाजूंना फक्त अर्धा इंच इतकं अंतर वाढवलेलं आहे। तर इथं अर्धा इंच हे पाव इंच दोघंही बाजूंना गेलं तर ते इथं ऍडजस्ट झालं, परंतु इथं आपण 1.25 इंचाचा टक्स घेतलेला आहे। मागची साईड आपण जशीच्या तशी इथं कॉपी केलेली आहे। अशा पद्धतीने मागची साईड आपण पूर्ण जशीच्या तशी कॉपी केली। मागच्या साईडला हा 1 इंचाचा टक्स असतो, अशा पद्धतीने तो इथं आपला ऍड झालेला आहे। तर तो इथं आपला ऍड झाला आणि त्याच्यानंतर इथं आपण अर्धा इंच मार्जिन ऍड केलेलं आहे। इथं आणि इथं आपण अर्धा इंच घेतलं होतं। इथं आपण पाव इंच आपलं आय हुक साठी शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि इथं परत बरोबर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं। तर कमर आहे 28 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 7 इंच आणि त्याच्या पुढे बघू शकता तुम्ही 2 इंच इतकं शिलाई मार्जिन उरलेलं आहे, म्हणजे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि आपण अर्धा इंच हे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ते इथं बरोबर उरलेलं आहे आणि ते नंतर आपण फिटिंग मध्ये ऍडजस्ट करून घ्यायचं किंवा मग कटिंग करून घ्यायचं आहे। जर का तुमचा हा टक्स हा मी घेतला 1.25 इंचाचा म्हणून मला शिलाई मार्जिन हे कमी लागलं, फक्त अर्धा इंच वाढवलं। जर का हा टक्स 1.5 इंचाचा किंवा 2 इंचाचा आणि साईज नुसार तो थोडा जास्त असतो आणि हा जर का 1.5-2 इंचाचा असा असला तर इथं पाव इंच सोडून आणि आपल्याला छातीचा चौथा भाग पाव इंच अशा पद्धतीने सोडून द्यायचं, छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि त्याच्या पुढे जितका इंचाचा टक्स आहे तो टक्स इथं मोजून घ्यायचा आणि त्याच्या पुढे मग आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे। तर आता क्लिअर झालं असेल। त्याच्यानंतर आपल्याला पायपिंगसाठी आपण ज्या पद्धतीने तिरकस धाग्यामध्ये पट्ट्या कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीमध्ये आपल्याला तिरकस पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या। त्याच्यानंतर हे पार्ट आपल्याला बरोबर एकमेकावरती ठेवून आणि चेक करून घ्यायचे की पॉइंट हे बरोबर आलेले आहेत किंवा नाही, आणि दोघंही भाग हे सारखे आहेत किंवा नाही। जर का एखादा भाग कमी जास्त असेल तर तो चेक करून आणि कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायची आहे। पुढे थोडीशी अर्धा-पाऊण इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ती एक लाईन इतकं अंतर सोडत आणि शिलाई करून घ्यायची आहे। ती थोडी आपल्याला खेचून घ्यायची आहे। ब्लाऊज आपल्याला अजिबात खेचायचं नाही, परंतु ही पायपिंगची पट्टी आहे तर ती आपल्याला थोडी खेचायची आहे, कारण आपण ती तिरकस धाग्यामध्ये कटिंग केलेली आहे आणि ती खेचल्यावर आपोआपच मोठी होते। त्याच्यानंतर आपल्याला इथं बारीक कट मारून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे। जर का तुम्हाला इथं हातशिलाई करायची असेल तर तुम्ही इथं हातशिलाई सुद्धा करू शकतात। नंतर मी अशा पद्धतीने फोल्ड करून आणि तिच्यावरती मी दाब शिलाई देऊन घेत आहे। तर इथं तुम्ही हातशिलाई सुद्धा करू शकतात किंवा मग पायपिंग सुद्धा करू शकतात। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला आपल्याला अशा पद्धतीने पायपिंगची पट्टी जोडून घ्यायची आहे। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे। त्याच्यानंतर मी इथं आयपट्टी आणि हुकपट्टी ह्या सुद्धा मी जोडून घेतल्या। नंतर मी पायपिंग केली आणि मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। तर शोल्डर जोडत असताना गळ्याकडच्या बाजूला मशीन हे मागे पुढे करत आपल्याला डबल शिलाई तिथं करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून शिलाई उसवणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्याही बाजूचं शोल्डर जोडून घ्यायचं। दोघंही शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला ते अशा पद्धतीने सरळ रेषेत करून घ्यायचे आहेत। ते कटिंग आपण कितीही परफेक्ट कटिंग केली परंतु शिलाई करत असताना हे पार्ट हे थोडेफार कमी जास्त होत असतात,
म्हणून ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत. शोल्डर आणि ही फिटिंगची साईड इथं सुद्धा बघू शकतात. इथं थोडंफार अशा पद्धतीने भाग कमी जास्त झाला तर तो कटिंग करून घ्यायचा आणि चेक करून घेत जायचे आहेत, म्हणजे काकीतील भाग हे मागे पुढे होत नाही. तर सेम दुसऱ्याही बाजूला मी त्याच पद्धतीने चेक करून घेत आहे आणि जर का थोडाफार भाग झाला कमी किंवा जास्त तर तो आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर बाहीचा पुढचा खोलगट भागाला मी अशा पद्धतीने 2 खुणा करून घेतल्या आणि त्या समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने ठेवून घेतल्या. नंतर त्यांच्यावरती मी ब्लाऊज पीस अशा पद्धतीने ठेवून आणि ब्लाऊज पीस उलट्या दिशेने करून घेतला आणि मग आपल्याला त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथं बाही पलटवून घ्यायची आहे. मग इथं आपण 1/2 इंच किंवा अर्धा इंच जितकं शिलाई मार्जिन तुम्ही घेतलेलं असेल ते पकडत आणि शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं अस्तरकडच्या बाजूला अशा पद्धतीने शिलाई फोल्ड करून घ्यायची आणि तिच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि मग अस्तर बरोबर अशा पद्धतीने ब्लाऊज पीसवरती ठेवून आणि हाताने छान प्रेस करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाहीच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची. बाहीची शिलाई झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे आणि सेम ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. बाही तयार झाल्यानंतर आपल्याला ही एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आणि मग आपल्याला दोघंही बाह्या सेम आहेत किंवा नाही हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण फिटिंगच्या साईडला चेक केलं त्याच पद्धतीने. आणि शिलाई करत असताना कापड हे वेगवेगळे असतात, म्हणून कमी जास्त ते आपोआप होत असतात, म्हणून आपल्याला काळजीपूर्वक अशा गोष्टी चेक करून घेत जायच्या आहेत. त्याच्यानंतर मध्य सेंटरवरती बाहीला खूण करून घेतली आणि बाहीची उंची किती आहे ही सुद्धा मी चेक करून घेतलं आणि खूण करून घेतली. त्याच्यानंतर दुसरी सुद्धा बाही मी बरोबर आहे किंवा नाही चेक करून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर बाहीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मग बाही आपल्याला बरोबर दोघंही बाह्यांची अशा पद्धतीने उंचीच्या खुणा करून घेतल्या. त्याच्यानंतर खोलगट भाग हा पुढच्या बाजूला आणि फुगीर भाग हा मागच्या बाजूला अशा पद्धतीने बाह्या मी सेट करून घेतल्या आणि मध्य सेंटरपासून मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बघू शकतात मी अशा पद्धती मध्य सेंटरपासून आपल्याला बाही कुठेही अजिबात खेचायची नाही आणि बरोबर थोडं थोडं पकडत आणि बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर ही इथं अर्धा इंच थोडी एक्स्ट्रा आलेली आहे, तर ती आपल्याला नंतर कटिंग करता येते. त्याच्यानंतर आपल्याला हिच्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या बाजूला बरोबर आपल्याला थोडं थोडं पकडत आणि ती बाही जोडून घ्यायची. परत हिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूची बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि इथं असलेला एक्स्ट्राचा भाग आपल्याला सरळ रेषेत कटिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर बघू शकतात दुसरी ही बाही मी सेम त्याच पद्धतीने मध्य सेंटरपासून जोडून घेत आहे. जर का तुम्ही नवीन शिकणारे असणार तर तुम्ही मध्य सेंटरपासूनच बाही जोडून घ्यायची आहे, कारण बाहीचं शोल्डर हे परफेक्ट मापावरती येतं, मागे पुढे होत नाही. मागे पुढे झाल्यावरती बाही ही परफेक्ट बसत नाही आणि खेचल्यासारखी होते. तर दुसरी ही बाही त्याच पद्धतीने जोडून आणि तिच्यावरती मी डबल शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत, कुठेही बाही किंवा ब्लाऊजचा भाग आपल्याला अजिबात खेचायचा नाही, परंतु थोडं थोडं पकडत आपल्याला त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. लगेचच तिथं सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघू शकतात अगदी छान अशा दोघंही बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहेत.
त्याच्यानंतर एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धती बाह्याचा थोडाफार भाग कमी जास्त झालेला तो कटिंग करून अशा पद्धतीने सरळ रेषेत पकडून घ्यायचा आहे आणि उलट्या बाजूला ब्लाऊजच्या उलट्या बाजूला अशा पद्धतीने पाव इंचापेक्षा कमी मार्जिन पकडत आणि कडेकडेने शिलाई करून घ्यायची आहे। कारण असं शिलाई केल्यामुळे ब्लाऊजला छान फिनिशिंग येते आणि आपल्याला इंटरलॉक वगैरे करायची ही गरज नाही। तर त्याच्यानंतर आपल्याला लगेचच इथं आपल्याला बरोबर कडेने शिलाई करून घ्यायची आहे। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर काखेतील भाग हे बरोबर पकडायचे आहेत। दोघही बाजूंना सेम याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि मग आपल्याला फिटिंगची तुमची जी काही मापं असतील, तुम्ही ज्या कोणत्या साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार ती मापं टाकून घ्यायची आहेत। बाहीचा दंडगीर किती, छातीचा चौथा भाग किती, कमर किती, तर ते पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे। त्याच्यानंतर दुसऱ्याही बाजूला मी सेम ह्याच पद्धतीने सरळ रेषेत पकडून आणि सुरुवातीला एका बाजूला कडेने शिलाई करून घेत आहे। तर सेम त्याच पद्धतीने सर्व दोघही बाजूंना शिलाई करून दंडगीर, छातीचा चौथा भाग टाकून घेतला। पुढे आपल्याला आयपट्टी ही सोडून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्याही बाजूला बरोबर दंडगीर मोजून घ्यायचा आणि खूण करून घ्यायची आणि आपल्याला तिथं पट्टीने जर का तुम्हाला सरळ रेषेत शिलाई करता येत नसेल तर तुम्ही पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे पुढे दाखवल्याप्रमाणे। त्याच्यानंतर ही आयपट्टी सोडून मग आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे। कमर किती इंचाचं आहे तर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि उरलेला भाग आपल्याला इंची टेपने परत मोजून घ्यायचा आणि त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा। म्हणजे बघू शकतात इथंपर्यंत आपला 28 इंच आणि त्याच्या पुढे उरलेला भाग आहे 4 इंच। तर याचे 4 भाग केले तर होतं 1 इंच। तर तेच भाग आपल्याला इथं 1 इंच खूण करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी 1 इंच खूण करून घेतली दोघही बाजूंना सेम ह्याच पद्धतीने आणि अशा पद्धतीने सरळ रेष ओढून आणि त्याच सरळ रेषेवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। या परफेक्ट मापावरती शिलाई झाल्यानंतर आपल्याला पाव इंच इतक्या अंतरावर 1-2 एक्स्ट्राच्या शिलाया या मारून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने एक्स्ट्राच्या शिलाया मारून घ्यायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, 4 टक्स ब्लाऊजची माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर का तुम्हाला या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी शेवटी एंड स्क्रीनमध्ये त्याची लिंक देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकतात। तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप छान असा पप तयार झालेला आहे आणि खूप छान असा ब्लाऊज फिनिशिंग सोबत तयार झाला। परफेक्ट कटिंग आणि परफेक्ट फिटिंग अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील।